इथे आणि ही नवीन वाट आहे आणि हा नजारा बघा यार. सो फायनली गाईज आम्ही पोहोचत आलोय इकडे. काय सांगतो दिसतोय तू बोल. फायनली गाईज आम्ही महादरवाजाला पोहोचायला आलोय. दरवाजा आणि भिंत अंतर्तूप करणे त्यावेळेचे का शत्रुवाचे मुघलाचे हत्ती घेऊन यायचे दरवाजा तोडण्यासाठी. आणि शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला राजा शिवछत्रपती महाराजांचा सो नमस्कार, राम राम, जय शिवराय गाइस. मैं तुमचा आवडता लाडका मराठी माणूस सैम, जो कि ब्लॉग की शुरुआत हो रही है अपने इस प्यारे से दिन के साथ. और आज हम चले गढ़ पे, बोले तो गडावरती रायगडला. और भाऊ आपला बुटं घालतोय मस्तपैकी. आणि भाऊ पण पहिल्यांदा चाललाय गडावरती. जाऊन आलाय एकदा. तू जाऊन आलाय? कधी गेला? लोहगडला गेलतो एकदा. लोहगडला नाही बोलत मी, रायगडला. हां रायगडला मी पण फर्स्ट टाइम आहे रायगडला. हा पण फर्स्ट टाइम आहे. सेकंड टाइम आहे? थर्ड टाइम आहे. हां वेदांत फर्स्ट टाइम आहे. वेदांत तू फर्स्ट टाइम आहे ना कुठं रायगडला? हा ना. और लाल डबा बघा आपला लाल परी झालेली आहे. सो कसला हा रात्रीच्या इथं तुम्ही रात्रीच्या खूप अंधार होता आणि रात्रीची एवढी वाट लागली ना पतूची, घाबरला होता भाई घाबरला होता. आणि भिंतीवरनं पडला ते वेगळंच होतं. तर सर्वजण पहिल्यांदा चाललेत आणि हा पहिल्यांदाचा खूप छान होणार आहे. कारण का रायगडवर जाण्याचं खूप दिवसापासून चाललं होतं आपला, रायगडला जायचं आहे आणि फायनली आज रायगडला चाललं आहे. गर्दी असणार खूप जास्त, खूप अंदाज आहे कारण गर्दी असणारच कारण का आज काहीतरी आहे आणखी. तर गडावर गेल्यावर समजेल आणि मजा येणार आहे, लय मजा येणार आहे. तर आता पटापट तयारी करूया, गाडी काढूया कारण का जेवढा लवकर होईल तेवढं लवकर वरती जायचं आहे ऊन लागायच्या अगोदर. नाही तर ऊन लागल्यानंतर खूप कडक ऊन पडतं इथं. आता तरी थंड आहे जरा, पण नंतर हालत खराब होणार. तो पटापट तयारी करूया. माझी तयारी झालेली आहे. बाई लोक बुटं घालतात दोघं. शेट बी बुटं घालतो. शेटने बुटं ही वलकीची आणलेत. ही वलकीची बुटं वाटतात माझे. बघितल्या की वाटतात ना बुटं? सेम दिसते ना. हां सेम. हां तर तयारी करूया, म्हणजे एलची रेडी झाली का आपण डायरेक्टली गाडीमध्ये भेटूया. तोपर्यंत पटापट आवरून घेऊया. सो चला.
फायनली गाईज हम लोग निकल चुके हैं, मतलब आम्ही निघालो आहे आणि निघून आता जस्ट नाश्ता करायला थांबलो. नाश्ता करून निघालो होतो आणि आमचा भाऊ काहीतरी बोलायचं आहे. भाऊ बोला. भूक लागलेली मला, आपण थांबलो नाश्ता करायला. पोहे खाल्ले होते आम्ही पण थोडे थोडे. आता आम्ही इथं गाड्यावर आलोय, म्हणजे पायथ्याशी गाड्याच्या पायथ्याशी आलो. थोडासा आम्ही जाऊ अजून गाडीच्या पार्किंग लावून गप्पा चढू. गप्पा आणि व्ह्यू पण खूप सुंदर. माकड गायब झाला बाई. आहे ना काय उड्या मारते बघा यो बघू शकता तुम्ही. आणि हा व्ह्यू चेक करा यार गाईस, खूप सुंदर आलेला आहे. आणि आता नाश्ता करून घेऊया आणि मग तुम्हाला भेटूया. सो फायनली आम्ही पोहोचू गेलोय हा रायगडच्या पायथ्याशी. हा नाही जागा भरपूर आहे आपल्याला. सो पायथ्याशी आलोय आणि ही जुनी पाय वाट चाल. अरे तुफान आहे हो, फुल तुफान. ही जुनी वाट आहे आपली, म्हणजे पाय वरती चढायची पहिली वाट जुनी. आणि आम्हाला पाण्याच्या बॉटल घ्यायच्यात. पाण्याच्या बॉटल ॲक्च्युली खाली विसरलो, तर आहेत 2, पण अजून 2 बॉटल घ्यायच्यात. सो नाही दिसणार नंबर 1 बुलशिट काय. तर पाण्याच्या बॉटल घ्यायला तिकडे चाललोय. आणि नवीन जी वाट आहे तिकडनं आम्ही चालत वरती जाणार आहे. तर चला आता इथून लवकर पोहोचू ना तिथल्यापेक्षा. वाट लागणार, जरा थकवा लागेल. बघूया. पतू इथं थकलाय आमचा. पतू झाला डाऊन झाली बॅटरी इथं. मी डाऊन ना झालो बे. आणि बघा कुठं आलाय. बोल रहा हूं यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हैं. ही आपली जुनी वाट आहे, नवीन वाट आहे. सॉरी, ही नवीन वाट आहे. इकडनं ही जुनी वाट इकडं खाली गेले का जुनी वाट लागते आणि ही नवीन वाट आहे. आणि हा नजारा बघा यार, खूप सही लगा, भारी वाटतं. आणि जय श्रीराम. खूप पब्लिक आहे. सो आपण पाण्याच्या बॉटल घेऊया. इथं पाण्याची बॉटल घेते कोपऱ्यात काटे आणि मग बघूया वरती निघूया. मला घरी सोडा तुम्ही. सांगोजी गडकर काय म्हणतात त्या मातेला की आम्हाला राजांच्या आज्ञा नाही, आम्ही काय दरवाजा उघडणार नाही. परंतु ते सांगोजी गडकर एक माणुसकीच्या नात्याने ती हिराची राहण्या खाण्याची सोय गडावरती करतात. ती माता गडावरती जाते, अणवाने पायाने चंद्रमाच्या उजेडामध्ये 100 एकरचा परिसर फिरते. किल्ल्याच्या 4ही टोकांना 4ही दिशेला जाते. तिला मार्ग काही सापडत नाही. अखेर ती माता ह्या कड्याजवळ येते. हा आहे पश्चिमेचा कडा. ह्या कड्याजवळ येते. आपल्या डोळ्यासमोर बाळ आणि मनाची धाडस धरून ती माता रात्रीच्या 12च्या प्रहरास हा कडा खाली उतरते आणि जाऊन पहिलं आपल्याला बाळा दूध पाजते. हीच बातमी सकाळी आपल्या राजाला समजते की एक माता सायंकाळी आपल्या बाळासाठी घरी जाण्यासाठी विनंती करत होती. पण सकाळ झाली, गडाचा दरवाजा उघडला गेला. ती माता काय. सो गाईज, हालत खूप टाईट. खूप वाट लागली तरी अजून खूप जास्त वरती जायचंय. सो फायनली ही जुनी वाट आहे आपली पायवाट, जिथून खूप सारी पब्लिक येते अजून सुद्धा. मी नाही थकलो अजून. आणि भाई अजून थकला नाही, भाव अजून थकला नाही. पण लटकून वल्ल्या कपड्याने पुसून वल्ल्या कपड्याने आणि हालत आहे. दम लागलाय, खूप दम लागलाय. बोलतात मी कुतल कुतलो मी आहे. खोकला सुद्धा झालाय, तब्येत ठीक नाही. रात्री तर खूप हालत खराब झाली. हे लोक काय माहितीये का, माझ्यासारखं काय करतात. मी काय करतो, सेव्ह वॉटर ड्रिंक बिअर. ओके. आणि हे लोक ड्रिंक वॉटर, सेव्ह वॉटर सॉरी ड्रिंक वॉटर सेव्ह बिअर असं आहे लोक. असं आहे का, उलट काय म्हणून खातात नाही. सो हालत खराब आहे. आणि देन चला जाऊया वरती, बघूया 5 मिनिट. सो हॅलो गाईज, पोचलो आम्ही वरती. आणि आमचा हिरो बघा. आम्ही तर बरोबर पोचलो. ओनरची लागली वाट. कसं वाटतंय? खतरनाक. कसं फिलिंग आहे? असं वाटला खाली जन्नत
खालीच बरा ना, नाही वरती बरा. हा वरती बरं आहे. पण येताना थोडासा दम लागतंय, स्ट्रगल आहे ना. स्ट्रगल आहे, पण असं वाटतंय तो समोरचा तो टकमक टोक आपल्याला ना लास्टला त्याच्यावरती जायचंय. इथं पण किल्ला आहे वाटतं, हे बघ. वाटते जन्नत मध्ये 4 किल्ले बघू शकतात आम्ही आता इथं पोहोचलोय. अर्धा दमलेत सगळी, ट्रॅकर सगळी जमलेत दिवसाला आणि हा सगळी दमलेत महादरवाजा. आपल्याला. आणि आता महादरवाजा आपल्याला इथून दिसत. आणि अर्धी पोरं खूप जमलीत. आणि बघू शकता महादरवाजा, तो तिकडं महादरवाजा आहे. आता इकडून असं चढत अजून थोडं ट्रॅक आहे, 10 मिनिटाचा रस्ता अजून. मग तो महादरवाजा, मग तिकडे एक टोक आहे. आणि मेन आपल्याला तिकडं जायचे, ती टोकाची इथं. तर टोकाची इथं जाऊन मेन तो टोक आहे, तिकडं पोचू आपण. आणि पोरं इथं जमलेत. कोण जमली नाही एवढी, जो मेन ब्लॉगर आहे तो जमला आहे लई. काल आजारी की काल आजारी होता म्हणून औषध ताडी घेऊन काय बी नका बोलू रे, दाढी बिडी काय. सो फायनली गाईज आम्ही पोहोचत आलोय इकडे. खरंच सांगतो, दिसतोय तू बोल. फायनली गाईज आम्ही महादरवाजाला पोहोचायला आलंय. थोड्याच वेळात आम्ही पोहोचू. आणि हा तो गडाचा मेन दरवाजा आपला जिथे आहे, तिथून आपल्याला वरती म्हणजे एंटर करायचं आहे आतमध्येच. आणि जो दर्शन होणार आहे ना आपल्या महादेवांचा आहे, त्याला बघण्यासाठी एवढा मोठा गड चढून त्यांच्या पायथ्याशी आलोय. खूप भारी वाटतंय, आज दम लागलाय, पहिल्यांदाच आलोय. बरं वाटतंय, पण खरंच बरं वाटतंय. मी येऊन गेलो. काका पण दमले. 2-3 काका दमले का तुम्ही? सर्वांची धावा टाईट, म्हणजे माझी नाही रे भावा, मी आहे बघ अजून त्याची जास्त आहे. चला चला, मी स्टिंग पिले ना, स्टिंग पिले ना, स्टिंग पिले. आणि हे पोचलो महादरवाजाला. फायनली पोचलो महादरवाजाला. आले बेकार आहे. आणि इथं महादरवाजा थोडासा आतमध्ये गेल्यावर महादरवाजा फाटले. महादरवाजाला टकमक टोक ब्लॉगर पाठी टोक दाखव ना. आणि बघू शकता टकमक टोक. आपल्याला मेन आपल्याला तिकडे जायचे टकमक टोकला. तुझी पायरी आहे ना, हे कडेला आता बघू शकतात. आता मेन दरवाजा तिथं पोचलो आपण. आता वरती जाऊ, थोडंच बाकी मेन दरवाजाला. आणि हो महादरवाजा आला, मेन महादरवाजा. जरी हे पुरुष नगर असले ना, तर 400 वर्षापासून आपल्या रायगडचं महाद्वारचं आणि आपल्या रायगडचं रक्षण नगर बघा. समोरच्या पुढच्या बघा, जय विजय मठाचा हा दरवाजा पहा, हा दरवाजा पहा आणि भिंत पहा. अंतर कमी आहे, डिस्टन्स कमी आहे, कारण त्या हो ऐका ना, दरवाजा आणि भिंत अंतर खूप कमी आहे. कारण त्यावेळेस जे काही शत्रू यायचे, मुघल यायचे, हत्ती घेऊन यायचे दरवाजा तोडण्यासाठी. हत्तीला गती मिळू नये म्हणून भिंत आणि दरवाजा अंतर आपल्याला कमी पाहायला भेटतंय. दरवाजा तुम्हाला लोखंडी किल्ले पाहायला भेटतात, टोकदार लोखंडी किल्ले. हे लोखंडी किल्ले टोकदार ठेवण्याचं कारण असं होतं की जर का त्यावेळेस मुघल आलाच तर हत्ती घेऊन यायचा दरवाजा तोडण्यासाठी. हत्तीने ज्यावेळेस झडप दिलीच तर हत्तीने जखम झाली पाहिजे, इजा झाली पाहिजे, यासाठी टोकदार किल्ले आपल्याला पाहायला भेटतात. परंतु हा दरवाजा राजांच्या काळातला नाही. सेम दरवाजा असा होता राजांच्या काळामध्ये, परंतु 10 मे 1818ला ज्यावेळेस रायगड इंग्रजांनी जाळला त्यावेळेस 11 दिवस जळला आणि 11 दिवसामध्ये रायगडचा दरवाजा देखील जळून गेला होता. परंतु भारतीय पुरातत्व खात्याने हा दरवाजा फेब्रुवारी 2016 मध्ये बसवलाय. परंतु तुम्ही हा गेट पाहताय का, हे गेट तुम्हाला 2 गेट पाहायला भेटतात. हा एक मोठा गेट आणि एक दिंडी गेट, दिंडी दरवाजा. तो मोठा गेट कधी ओपन केला जायचा, जर का राजांची पालखी गडावरती जायची असेल तर, किंवा आपल्या आवासांची पालखी आतमध्ये किल्ल्यामध्ये जायची असेल तर मोठा गेट ओपन केला जायचा. परंतु रोजच्यासाठी जे नेहमीचे लोक यायचे त्यांच्यासाठी छोटा दिंडी दरवाजा ओपन असायचा. परंतु पाच समोरचे चौकोनाकाचे होल पाहताय का, इकडे 2 तसं का, इकडे 2 आहेत. हा एक 3, 4, 5, 6 असे तटबंदीच्या 4ही दिशेला तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. याला इतिहासामध्ये म्हटलं तर जंग्या. काय जंग्या बघा, हा दरवाजा आहे. वरती मावले असायचे, दरवाजा बंद असायचा. जर का शत्रू इथपर्यंत पोहोचलेच तर आपले मावले त्यातून वरून उकळतं तेल. फायनली पोहोचलो आम्ही. थोडासा बाकी आता एकदम मस्त व्ह्यू आहे, व्ह्यू एक नंबर येतो इथून. 10 मिनिटाचा रस्ता आता, फक्त 10 मिनिटाचा. इकडंच आहे
इथून असं थोडंसं चढलो ना तिथे एक मंदिर पण लागणार आहे. त्या मंदिरात पण जाऊ आम्ही 10 मिनिटात पोचू. आणि ज्याचा ब्लॉग आहे तो काय बनवतच नाही. ज्याचा ब्लॉग नाही तोच बनवत आहे, कारण ब्लॉगर आमचा खूप थकला आहे. खूप म्हणजे खूप पावर गेली आहे ब्लॉगरची. हालत बेहाल झाली, कारण का तो काल पण आजारी होता. 2 वाजता जेवण खूप म्हणजे खूप बेहाल झालेत आमचे. आणि आता बघू थोड्या वेळेला थांबू तिकडे जाऊन आणि मंदिरात जाऊ. पहिला तिकडे एक मंदिर आहे तो छोटासा, त्या मंदिरात जाऊ आणि तुम्हाला दाखवतो आम्ही पुढं. चला असंच राहा, ब्लॉग बघत राहा. आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त शेअर करा आणि भावाला आपला सपोर्ट करा, कारण भाऊ आपल्यासाठी खूप मेहनत करतो. तुमच्यासाठी आमच्यासाठी आपल्या सगळ्या इष्टा झाल्या वापस यूट्यूब फॅमिलीसाठी खूप मेहनत करतोय. आणि इथं बघू शकतो तलाव आहे. आता उन्हामुळे इथं सुकलाय तो, आता भरलेला असतो. पोचलोय आणि आता इथे मंदिर लागलंय भवानी मातेला, तिकडे आम्ही पाया पडू. कसली कोणी खाल्ली पनीरची? चल ना इथे चालला असं उतरा कशी इथून असं चालला. सो गाईज फायनली पोचवत. अरे इथून चल एकच आहे हो. खूप बरं वाटते आता. अरे फायनली आता पोचत आलोय आणि पोचलो नाही रे, म्हणजे मेन आतमध्ये जायचं बाकी थोडं. बाकी गडावरती फायनली पोचून गेलो पूर्ण. आणि हा गाड्याचा इंटरेस्ट येत ना आतमध्ये जाणार आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्शन घेणार. सो दम अजून सुद्धा लागतोय, पण खूप सुंदर आहे यार. खूप बघण्यासारखं आहे, पण एवढा टाईम आपल्याकडे नाही आहे. जेवढं होणार तेवढं आपण बघणार आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार जेवढं दाखवता येणार. बाकी तर आज जाऊन बघूया. आता हा राजवाड्याचा मेन लास्ट स्टॉप. इथनं आपण वरती चढणार आणि समोरच आपले महाराजांचं दर्शन. मेन गेट म्हणजे सेकंड मेन गेट. खाली एक गेट होता आणि जस्ट हा एक गेट आहे जो फायनल गेट आपला, जो की जस्ट वरती आता आम्ही आलेलो आहे. आणि देन तुम्ही हे बघू शकता समोरच महाराजांचा खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर हे सुद्धा बघू शकता, हे महाराजांचा महल जिथं महाराज बसायचे. आणि देन इथं लिहिलं आहे खूप सारं, तर तुम्ही वाचून घ्या. प्रतीक सर आपल्याकडे राज्य केलं, आपल्याकडे अशा काही कला होत्या त्या बघितल्या, शिकले, माघारी गेलं, त्यात तुला चांगलं बनवलं आणि जास्त किमतीत माघारी केलं आपल्याला. ही गोष्ट लक्षात ठेवा, गर्वाने सांगतो मी, गर्वाने सांगतो. अरे घासल्याशिवाय दहार नाही त्या तलवारीच्या पातीला, अरे घासल्याशिवाय दहार नाही त्या तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. फायनली गाईस, सो फायनली आपण पोहोचलोय. आणि जस्ट नाव की सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत श्रीमंत श्रीमंत
ते फक्त त्याच्यासाठीच आणले. हॅलो हा बोल ना. हा बोल. मी पण आहे. हा हे सांग की मी आलो, पाया पडलं, हा. दर्शन घेतले, दर्शन वगैरे झालं आमचं मस्तपैकी. 2 महिन्याची बाबा. प्लॅनिंग सक्सेसफुल झाली हा. भावा एकदा. Finally. मला काकडी पाहिजे. मला हा एक काकडी भूक लागली, पाहिजे. काकडी भूक पाहिजे. लागली. हे आणि हे Guys, आजीकडून. तुम्ही पण काकडी खा, आजीकडून घ्या, मला पण आजीकडून. काकडी. आजीचा बिझनेस वाढूया. आजीचा बिझनेस अजून कितीला आजी? तर काकडी घेऊया. बापरे. किती काय मावशी चला घ्या पाठापट चला हो मला पण समजतंय हो. घ्यायचं का? घ्या घ्या का दोन घे. दोन द्या चला. 60 रुपये. मोठ्या द्या. आणि हे जे आहे ना हे जेवढं तुम्ही बघताय ना आता सध्या हे आपला इथला महाराजांच्या काळातला बाजारपेठ. मला हा. विचार ना. हा आणि हे बाजारपेठ आजी आपली काकडी देते आज एकदम प्युअर काकडी फ्रेश किती वजन लागलं? आणि खालून वरपर्यंत आणणं आम्हालाच माहिती. आमची जावं झाली tight. 5 किलो. 5 किलो. बोलतात जेवढी महाग देतात महाग देतात. काही माग नाही देत हा. त्यांची मेहनत आहे हा. त्यामुळे ते सर्व काय वरती हाणणं म्हणजे का खाऊ नये. हो नाही आम्हाला माहिती आहे काय आणि होतं हा काय जो नाही. बाजारपेठ आहे ना महाराजांच्या काळातला खरंच खूप भारी आहे. सध्या आता बाजारपेठात आपल्याला बाजार नाही भरत. बाजारपेठातून पुढे टाकमक टोकाला जावायचं. ओके आता इथून अजून पुढे जायचं आहे जिथं आणि मी माझा एक महाराजांची प्लेस सांगतो समाधी. जिथे मी 5 वर्ष अगोदर गेलेलो. ओके आणि आता आपण चाललोय ते 5 महाराजांची वर्ष अगोदर समाधी. गेलेलो तेही घेऊन येऊन फोटो गेलो. काढायला. आणि हो बघ आमचा नाही तिथं फोटो आमचा दादा फोटो होता जो कृष्णा बनला आता इथे येऊन. जिथं 5 वर्ष कन्हैया, कन्हैया. फोटो झालता ना हा. तो जोरात प्लेस दाखवतो मी भारी ओके. फोटो पण माझ्याकडे आहे तो पण आपण ब्लर करून टाकू पाहिजे तर. ओके चला आता आम्ही काकडी खाऊया आणि भूक पण लागली आहे आणि ताण सुद्धा लागली आहे. अजून एक काय हा जगदीश्वराचं मंदिर आहे. जगदीश्वराचा ओके पिंड आहे शंकराची. आणि याच्यामध्ये शंकराची मूर्ती ओके पिंडाची. हे बघ नंदी. तर तुम्ही बघू शकता हे टेक्स्चर आपली नंदीची मूर्ती. आजचा guide काय मी. तो? आजचा गाईड भावेश चव्हाण आहे. पवन नाही रे चव्हाण बोललो रे. पवन बोलला रे पहिला तो बघ. सो गाईज बघू शकता आपण आधी इथे जगदीश्वराचं मंदिर गेलो आणि आता महाराजांची समाधी. सो फायनली हे बघू शकता हे आपल्या महाराजांची समाधी जी की इथे समाधीच्या इथे आलो आहेत आम्ही आणि ही महाराजांची समाधी आहे जी की इथे. आणि काय बोलतो सो गाईज तुम्ही बघू शकता ही महाराजांची समाधी आणि इथे हिरोजी इंदुरकरांची प्रवेशद्वारावरती नाव. महाराजांनी हिरोजी इंदुरकरांनी हा गड बांधलेला आहे आणि महाराजांनी त्यांना विचारले की तुम्हाला काय हवं आहे याबद्दल म्हणजे तुम्हाला तोफेमध्ये काय हवं. तर त्यांनी सांगितलं की प्रवेशद्वाराच्या पायरीवरती माझं नाव पाहिजे असं त्यांनी महाराजांकडून छोटीशी भेट मागितली आणि महाराजांनी त्यांच्या पायरीवरती नाव लिहिले. आणि हे बघू शकता इथे पण लिखापट आहे.
पुढच्या महिन्यात आलो गावात. तर आता आम्ही गेलो होतो खाली. कुठल्या गडावर गेलो आपण? कुठे गेलो होतो आता? टाकमक टोक. टकमक टोक असं म्हटलं जातं, जिथं महाराजांसोबत जे गद्दारी करायचे त्यांचे मंत्री वगैरे असेल ना, हा तर त्यांना तिथून सजा द्यायची. ओके. काही लोकांना हत्तीच्या पायाखाली, ओके काही लोकांना ज्यांनी गद्दारी केली त्यांना इथून ढकलून न्यायच्या खाली. असं इतिहासामध्ये लिहिलं. आता हा असं इतिहासामध्ये लिहिलं होतं. तिथं जाऊन आम्ही आता जाऊन आलोय. खूप सुंदर आहे तिथून पण नजारा. आणि आता वरती चढतोय. खूप उंच आहे, खूप उंच जायचंय. आता जाऊया रायरेश्वराच्या मंदिरात. कुठे? रायरेश्वर. ओके. तुम्ही बघू शकता देव रायरेश्वराचं मंदिर आहे, रायरेश्वराचं. आम्ही तर जवळला बसलो. फायनली आम्हाला म्हणजे आमचं फायनली फिरून झालंय. गडावर मस्त, गडावरती फिरून खूप मजा आली. असं वाटला का आलोय कुठेतरी आलोय. आपली हालत तर अशी होती ह्या काळातली लोक खाली जाऊन वर येतात. ते कसं व्हायचं, कसं करायचं ते माहिती नाही आपल्याला बाबा. आपल्याकडून तर होऊ शकत नाही. तरी याच्या पायाला लागल्या बिचाराच्या, माझ्या भाऊच्या पायाला इथे लगे आहे. शूज शिवाय जा आपला पण आता लागले वाट, कारण ते वापस वरती गेलेत. आमचा झेंडा राहिला म्हणून सगळी नाटकावर होते. मी नाही जाणार पण ते शेवटीला ते दोघं गेले झेंडा आणायला. माझा पोटाला लागला ना तर मी गाईस नक्की गेलो असतो. तुमची शपथ. दोघांची दोनच जण ब्लॉग बघता. आपण दोघांची बोलतोय तो. नाही, सबस्क्रायबर आहेत त्यांची शपथ. अरे बाबा. आपल्या दोघांची, आपण आपल्या तिघांची कशाला, त्यांची शपथ घेऊ आपण. ओके. तर आता आम्ही खाली उतरतो. आता खाली उतरणार आहे गडावर ना. आता इथनं आता आपण खाली उतरतोय आणि आम्ही डायरेक्ट तुम्हाला भेटूया थेट सरळ खाली. कारण धावत नाही म्हणजे ताकद नाही राहिली. कारण कसं उतराच्या टायमाला जरा स्पीड खाली. मग आता ताकद नाही राहिली. सरळ आपण खाली जाऊया आणि तुम्हाला भेटतोय डायरेक्ट खाली गाडीमध्ये. भूक पण खूप लागले. कदाचित गाडीत भेटू नाही तर डायरेक्टली हॉटेलच्या. नाही, गाडीत भेटू. मी काढतो व्हिडिओ. सो भेटूया. सो फायनली आम्ही खाली पोचलोय आणि जस्ट खाली पोचून आता आम्ही निघणार आहे घराच्या दिशेला. खूप भूक पण लागली आहे कारण का काहीच खाल्लं नाही आम्ही. जे पण आहे थोडं नॉर्मली जे खाल्लं आहे. सो आता बघूया काहीतरी खाऊया पहिले, कुठेतरी थांबूया. चुकून झालं तर चालेल. इन लोग का कम दिया तो भी चलेगा. दोन्ही तेच आहे ना. नहीं अलग है. मशरूम है. नॉनवेज वालों को थोड़ा कम दो.
बघू शकता ही आहे चिकन हंडी आणि हा आहे दाल खिचडी वाला गरीब इंसान. गरीब इंसान. फायनली आज आम्हाला हॉटेल भेटलेलं आहे आणि हम्म. ते भारी टेस्टी. हॉटेलचं नाव किती वाजेपर्यंत शोधतो रे आपण? लय बाबा 2 तास ना रे. 6 वाजता आपण निघलो 6:30 पावणे 6 तेव्हापासून आम्ही हॉटेल शोधतोय. तर फायनली आता येऊन खोपोलीला येऊन हॉटेल भेटला. अरे. रायगड पासून सुरुवात केली. कोपोली आहे का? पालीगाव आहे. पालीगाव सोडून जरा पुढे आलोय. हा पण तू बघा सुरुवात करतोय. मी अजून केली नाही आता करेल. लेग पीस कोणलाच नाही भेटलाय. अपने को लेग पीस आहे. अरे देख दाल खिचडी एन्जॉय द मोमेंट. भारी